केंद्र व राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर लावल्यामुळे त्यांच्या किमतीत वाढ झाली आहे। त्यामुळे माल वाहतुकीच्या दरात वाढ झाल्याने सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढत आहे। त्या कारणाने प्रचंड महागाई वाढत आहे। त्यातच गॅसच्या किमतीत केंद्र सरकारने नुकतीच वाढ केल्याने महागाईत आणखीनच भर पडून जगणे मुश्किल झाले आहे। तेव्हा एसटी बसमध्ये सवलत देण्यापेक्षा जगण्याला सवलती द्या अशा आशयाची मागणी भारतीय महिला फेडरेशन तर्फे करण्यात आली आहे। नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे या तीनही तालुक्यातील शेकडो महिलांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर गॅस, पेट्रोल, डिझेल व वीज दरात वाढ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी दिलेल्या निवेदनात पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीमुळे शेतीचा खर्चही वाढून गेला आहे। नुकताच केंद्र सरकारने वीज कायद्यात बदल केल्याने 37% वीज बिलात वाढ होणार आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या वीज वापर यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे। वाढत्या महागाईने सामान्य जनता होरपळून निघत आहे। सामान्य शेतकरी, शेतमजूर, इतर कष्टकरी व सामान्य कारागिरांना वाढत्या महागाईने आपला चरितार्थ भागविणे कठीण होऊन बसले आहे। कष्टकरी जनता मेटाकुटीला आली आहे। याकरिता जनसामान्याच्या भावनांचा विचार करून जनकल्याणार्थ आपल्या घोषणांमध्ये बदल करावा व महागाईला आळा घालावा। महागाईमुळे होणारे कुपोषण थांबवावे म्हणून भारतीय महिला फेडरेशनच्या वतीने नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेकडो महिला यावेळी उपस्थित होत्या। या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट क्रांतिताई देशमुख, दीपिका तम्हेकर, चित्राताई वंजारी, जिल्हा सचिव मंजुताई बोरकर, महिला फेडरेशन नांदगाव खंडेश्वर जयाताई मंडवधरे, महिला फेडरेशन तालुका नांदगाव खंडेश्वर रुपालीताई गायकवाड, धामणगाव रेल्वे यांनी केले। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।